तर मोठी बातमी आपण पाहतोय मालेगावमध्ये पोलीस आणि जल्लोष करणाऱ्यांमध्ये वाद झाला असल्याचं पाहायला मिळतंय। मालेगावमध्ये आता निकालानंतर पोलीस आणि जल्लोष करणाऱ्यांमध्ये वाद झालेला आहे। अनेक प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि त्यानंतर मालेगावमध्ये पोलीस आणि जल्लोष जे करतायत त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, नेमकं काय घडतंय? जेव्हा भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जल्लोष करायला आले होते आणि त्यांनी घोषणाबाजी केली आणि फटाके फोडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मात्र याला पोलिसांनी आक्षेप घेतलाय। त्यांनी फटाके फोडू नका असं म्हटलंय, त्याच्यामुळे तो शाब्दिक वाद झाला आणि पोलीस आता हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र हिंदुत्ववादी संघटना व इतर कार्यकर्ते अडवून धरलेले आणि जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। नक्की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, वितुष्ट वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई करण्याचं योजलेलं आहे का? बब्बू, आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याला माहिती देत होते। आधी आपल्याला असं कळलं की मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे, जेव्हा मालेगावमधल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। पण मालेगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भाग आहे, मुस्लिम बांधव राहतात, त्यामुळे तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दोन धर्माच्या लोकांमध्ये कुठलाही वितुष्ट वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना घोषणाबाजी करू नका, फटाके लावू नका असं सांगितल्यानंतर थोडासा वाद आणि तणाव निर्माण झालेला आहे। त्याची थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतो आहोत। तर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात येत होता आणि आता पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली असल्याचं कळतंय। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताय, कारण यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही भूमिका घेण्यात आलेली आहे। हा आनंदोत्सव साजरा होताना गुन्हा होत असेल तर आरोपी क्रमांक 1 मध्ये माझं नाव आमची तयारी ना कारवाई करायला। तुम्ही कारवाई करा, आमची तयारी, तुम्ही कारवाई करा, आमची कारवाई करायला तयारी, तुम्ही कारवाई करा साहेब, तुम्ही गुन्हा दाखल करा। माझं म्हणणं आहे का तुम्ही आरोपी क्रमांक 1 मध्ये माझं नाव टाका, तुम्ही गुन्हा दाखल करा पण आम्हाला फटाके फोडू द्या। गैरकायदे आहे आणि एवढ्या असं असताना तुम्ही हिंदू धर्माच्या भावना दुखावून राहिले, अतिशय चुकीची गोष्ट आहे। 17 वर्ष केलेला संघर्ष आज त्याला न्याय मिळाला आणि हिंदू बांधव त्याला आनंद 17 वर्ष ही केस चालली, आज निकाल आला। ज्या मालेगावात पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडले जातात, क्रिकेटची मॅच ज्या तुम्ही तर जल्लोष करताय, काय आम्हाला या निकालाचा खूप खूप आनंद झाला आहे। नाही पण आता हे पोलीस तुम्हाला का अटक करताय, काय तुम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय? आम्ही फटाके फोडत होतो ना, आनंद साजरा करत होतो, तर आम्हाला ते आनंद साजरा करू देत नव्हते। काय झालं आता? कोणाला ताब्यात घेताय, काय आज ते काय अजून माहिती नाही। आपण बघत असलात तर इथे गोंधळ चालू आहे, पोलीस कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते हे जोरदार घोषणाबाजी करून आम्ही काय गुन्हा केला असं हे प्रश्न विचारत आहे। एकूणच परिस्थिती जी आहे ती थोडीशी तणावपूर्ण निर्माण झालेली आहे। पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मच्छिंद्र शिर्के असो, भाजपचे देवा पाटील असो, हिंदुत्ववादी संघटने मच्छिंद्र शिर्के असो, इतर कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, फटाके फोडू देत नाहीये। मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आहे आणि पोलिसांना अटक करण्यास ते मज्जाव करताय। न्यायालयाने निर्दोष सोडले तर मुंबईमध्ये सुद्धा
फटाकडे फोडण्यात आले, मालेगाव शहरात का फोडून काय काय गैर काय? आम्ही काय या शहराची शांतता भंग करण्यासाठी आलेलो आहोत. तुमची गोष्ट बरोबर, परंतु काय माहिती की परिस्थिती अशी आहे साहेब, इथे हिंदू मुस्लिम एकोपाने राहतात, त्यांना राजकीय पोळी भाजत होती. त्या काही अज्ञात शत्रूंनी मालेगाव शहरामध्ये बॉम्ब ब्लास्ट केला होता 2008 साली. काय वाजतंय तिकडे बघू, लक्ष द्यावं. तर आपण पाहतोय हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी मालेगावमध्ये करण्यात येते. फटाके फोडण्यात येत आहेत, मात्र फटाके फोडणाऱ्यांना पोलिसांनी रोखून धरलं. त्यांना समजूत त्यांची घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मालेगावमध्ये पोलीस आणि जल्लोष करणाऱ्यांमध्ये एक प्रकारे वाद झाला असल्याचं पाहायला मिळतंय. फटाके फोडत असताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवलं. ही मालेगावातलीच दृश्य आपण पाहतोय. तर ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष केला जातोय. हिंदुत्ववादी संघटनांकडून हा जल्लोष करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून सध्या जल्लोष करण्यात येतोय. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा फोटो हातात घेत कार्यकर्ते घोषणाबाजी देत आहेत. जल्लोष साजरा करण्यात येतोय. मात्र याच दरम्यान पोलिसांची या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची किंवा त्यांच्यामध्ये वाद झाला असल्याचं पाहायला मिळतंय.